नमस्कार. आजचा टॉपिक म्हणजे की काही स्टुडंट्स आहेत ज्यांना UKला ॲडमिशन घ्यायचे आहेत मास्टर्ससाठी, बट त्यांना प्रोसिजर कशी करायची हे त्यांना माहीत नाही आहे. सो मी डिटेल्समध्ये आमच्या पूर्ण टीमचे नंबर्स आणि मेल ॲड केलेले आहेत. सो मी त्यांना मेल करा, मेसेजेस करा. ते तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगतील. त्यासाठी तुमचं अकॅडमिक पण चांगलं पाहिजे. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला युनिव्हर्सिटीज तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांना सांगा की आम्हाला ह्या युनिव्हर्सिटी पाहिजे. तसे ते तुम्हाला मदत करतीलच. आणि इन केस जर बजेट नसेलच तुमचं बरोबर, सो तुम्हाला बँक्सकडून लोन पण प्रोव्हाइड होतं, एज्युकेशन लोन. आणि ॲप्लिकेशन करताना मेन पॉईंट हा बघा की तुम्हाला प्लेसमेंट मिळतात का युनिव्हर्सिटीकडून. काही युनिव्हर्सिटी आहेत ज्या प्लेसमेंटसुद्धा प्रोव्हाइड करतात आणि काही युनिव्हर्सिटीमध्ये नाही आहे. बट काही युनिव्हर्सिटीज तुम्हाला 6 लाखापर्यंत स्कॉलरशिप देतात. 70% वर अकॅडमिक तर पाहिजेच बॅचलर्समधलं. इन केस जर तुम्ही बॅचलर्ससाठीच इथे येत असणार तर तुम्हाला काही एक्झाम्स असतात इंग्लिशसाठी, त्या तुम्हाला द्यावं लागतील, लाईक IELTS, TOEFL. सो तुम्ही त्या पण देऊ शकता. आणि याच्यानंतर पण एक ऑप्शन असतो MOI. सो तुम्ही त्यानुसार पण युनिव्हर्सिटीमधून MOI घेऊ शकता की हो, आमचं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालं आहे. युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते, काही प्रॉब्लेम नाही. युनिव्हर्सिटी 5-6 दिवसाचा टाईम घेतं ते प्रोव्हाइड करायसाठी लेटर, बट मिळतं. सो असं गरजेचं नाही की तुम्ही IELTS दिलीच पाहिजे. तुम्ही MOIच्या बेसिसवर पण येऊ शकता, बट डिपेंड करते तुम्हाला तेवढी थोडीफार तरी इंग्लिश, बेसिक इंग्लिश तरी आली पाहिजे इथे आल्यावर. अजून माहितीसाठी लाईक करा आणि फॉलो करा.